नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महारुद्र खोसे, अर्थशास्त्र विभाग, के जे सोमय्या कॉलेज, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अर्थशास्त्र या विषयाच्या जनरल पेपर संदर्भात चर्चा करणार आहोत. जनरल पेपर 3 या विषयाचा अभ्यासक्रम आणि त्याची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्षासाठी अर्थशास्त्राचा जनरल पेपर आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग, आर्थिक विकास आणि नियोजन. या विषयाअंतर्गत आपणाला आर्थिक विकास आणि त्या संदर्भातील संकल्पना तसंच आर्थिक नियोजन याच्याबाबतची माहिती या विषयामध्ये आपल्याला पाहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या सेशनसाठी जे 4 चॅप्टर असणार आहेत त्याची ओळख आपण सुरुवातीला करून घेणार आहोत. त्यापैकी पहिला चॅप्टर आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, आर्थिक विकास आणि वृद्धी. जर आपण पाहिलं तर 1960च्या दशकापर्यंत आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन्ही संकल्पना एकाच अर्थानं वापरल्या जात होत्या. परंतु 1960 नंतर जागतिक बदल होत असताना संख्यात्मक आणि रचनात्मक परिवर्तन तसेच गुणात्मक परिवर्तन यांच्यातील विश्लेषणामधून आपल्याला आर्थिक विकास वेगळा आणि आर्थिक वृद्धी वेगळी अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना निर्माण झालेल्या दिसून येतात. तर या चॅप्टर अंतर्गत आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे मीनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, म्हणजेच आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यांचा अर्थ. सर्वसाधारणपणे आर्थिक विकास ही एक सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये संख्यात्मक, रचनात्मक आणि गुणात्मक असे सर्व प्रकारचे बदल अपेक्षित असतात आणि त्याचबरोबर या बदलाचा देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच पर्यावरणीय घटकांवरती मोठा प्रभाव पडत असतो आणि ह्या सर्व घटकांमधील सकारात्मक परिवर्तन म्हणजेच आर्थिक विकास होय आणि या विकासाचा केंद्रबिंदू हा मानव असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना ही संख्यात्मक बदल दर्शविते. म्हणजेच यामध्ये आपल्याला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पनांचा अर्थ या अशा पद्धतीनं अभ्यासायचा आहे. त्यानंतर आपल्याला या चॅप्टरमध्ये 1.2 हा जो घटक पाहायचा आहे तर तो आहे इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे आर्थिक वृद्धीचे निर्देशक घटक, ज्यावरून आपण आर्थिक वृद्धी होत आहे का नाही किंवा त्याची काय स्थिती आहे हे जाणून घेऊ शकतो. हे इंडिकेटर्स आपल्याला सांगतील की इकॉनॉमिक ग्रोथ कसा आहे. त्यानंतर 1.3 आपण पाहणार आहोत इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजेच जसे ग्रोथचे इंडिकेटर्स आहेत तसेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे देखील इंडिकेटर्स आपल्याला पाहायचे. म्हणजे हे दोन्ही प्रकारचे इंडिकेटर्स आपल्याला देशातील आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास यांची पातळी दाखवून देणार आहेत. त्यावरून आपण ते देशाची स्थिती जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर 1.4 मध्ये आपण पाहणार आहोत इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या दोन्हीमधला मूलभूत फरक काय आहे. जरी या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या अर्थानं वापरत जात असल्या तरी तो अर्थ वेगळा कुठल्या अर्थानं घेतला जातोय याचा मूलभूत फरक आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर आपला दुसरा चॅप्टर आहे डेव्हलपिंग कंट्रीज, विकसनशील देश. आता विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिला घटक पाहायचा आहे ही कन्सेप्ट ऑफ डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज, विकसनशील देश आणि विकसित देश याची संकल्पना, की कुठल्या देशाला विकसनशील देश म्हणायचं आणि कुठला देश विकसित देश म्हणायचं याची आपल्याला संकल्पना समजून घ्यायची. आणि त्यानंतर दुसरा घटक या चॅप्टरमधला आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज. मग इथून पुढचा घटक हा पूर्ण विकसनशील देशावरती आधारलेला आहे की या विकसनशील देशाची वैशिष्ट्ये काय आहेत. मग 2.2 मधले इतर 5 घटक आपल्याला पाहायचेत की विकसनशील देशाची वैशिष्ट्ये आणि मग ती पर्टिक्युलर वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजे. त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे इकॉनॉमिक कॅरेक्टरिस्टिक्स, या विकसनशील देशांची आर्थिक वैशिष्ट्ये कोणती, की या देशामध्ये दारिद्र्य जास्त आहे, या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे, या देशातील शेतीवरचं अवलंबित्व जास्त आहे, या देशात दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रमाण कमी आहे. अशा अनेक आर्थिक वैशिष्ट्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज,
म्हणजे या विकसनशील देशांची लोकसंख्याविषयक वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये अभ्यासायची आहेत. आता या विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर जगातल्या विकसनशील देशामध्ये प्रामुख्यानं आपल्याला असं दिसून येतं की जे जे विकसनशील देश आहेत त्या त्या देशाची लोकसंख्या ही पॉप्युलेशनमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच पॉप्युलेशन एक्सप्लोजनची परिस्थिती आपल्याला सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे टेक्नॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, तंत्रज्ञान विषयक वैशिष्ट्ये. मग विकसनशील देशांची तंत्रज्ञानाची पातळी काय आहे, की हे देश अयोग्य तंत्रज्ञान वापरतात, या देशामध्ये तांत्रिक मागासलेपणा आहे, या देशामध्ये श्रमप्रधान तंत्राला महत्त्व दिलं जातं, या देशामध्ये तांत्रिक संशोधनावर भर कमी दिला जातो. अशी तंत्रज्ञानविषयक वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये पाहायची आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचे सोशिओ कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज, म्हणजे विकसनशील देशाची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती काय आहे हे आपल्याला यामधून जाणून घ्यायचं आहे. आता सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचा जर विचार केला तर आपण या विकसनशील देशामध्ये प्रामुख्याने हा आपल्याला अनुभव येतो की विकसनशील देशातील सामाजिक संस्कृतीमध्ये किंवा कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला स्त्रियांचा दर्जा कमी आहे, त्यानंतर स्त्री पुरुष विषमता याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं, लोक परंपरा आणि जातीयतेमध्ये अडकलेले दिसून येतात. आणि मग अशी सोशिओ कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायचेत. आणि मग त्यानंतर शेवटचा घटक आपल्याला त्यामधला पाहायचा आहे की याच्या व्यतिरिक्त काही आणखी वैशिष्ट्ये या देशांची आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यानंतर आपला पुढचा चॅप्टर असणार आहे कन्स्ट्रेंट्स ऑन डेव्हलपमेंट प्रोसेस, की विकासाच्या प्रक्रियेमधले कन्स्ट्रेंट्स म्हणजे अडथळे, की देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणते अडथळे येतात. मग त्यामध्ये पहिला घटक आपल्याला अभ्यासायचा आहे व्हिक्शियस सर्कल ऑफ पॉवर्टी. हे रॅग्नर नर्क्स या अर्थतज्ज्ञानं दारिद्र्याचं दुष्टचक्र हा देशाच्या आर्थिक विकासामधला मोठा अडथळा आहे हे स्पष्ट केलं. आणि मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं की देश गरीब का राहतो, आणि त्यासाठी ते स्टेटमेंट करतात की एखादा देश गरीब आहे कारण तो गरीबच आहे. म्हणजे गरिबी हेच त्या देशाच्या गरिबीचं कारण आहे आणि गरीब असणं हेच त्याचा परिणामसुद्धा आहे. एकच गोष्ट कारण आणि एकच गोष्ट परिणाम असल्यामुळं तो देश त्या दुष्टचक्रामध्ये अडकलेला आहे. आणि सर्वसाधारणपणे मग अशा देशाच्या आर्थिक विकासाला तो मोठा अडथळा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 3.2 आपल्याला पाहायचं आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन, लोकसंख्या विस्फोट किंवा अतिरिक्त लोकसंख्या. आता विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा विस्फोट ही अवस्था केवळ संख्येवरून निर्धारित केली जात नाही, तर कुठल्या देशाची लोकसंख्या ही विस्फोटाच्या अवस्थेमध्ये आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर त्या देशातील साधनसामग्रीची उपलब्धता किती आहे आणि त्या साधनसामग्रीवर अवलंबून असणारी लोकसंख्या किती आहे यांच्यात जर ताळमेळ बसत नसेल, म्हणजेच उपलब्ध साधनसामग्रीपेक्षा त्याच्यावर अवलंबून असणारी लोकसंख्या जर वाढत असेल तर ती स्थिती ही लोकसंख्येच्या विस्फोटाची स्थिती असते. आणि अशी लोकसंख्येच्या विस्फोटाची स्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये मोठा अडथळा निर्माण होत असतो. त्यानंतर आपल्याला पुढचं 3.3 हा घटक पाहायचा आहे लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर, की शेतीची अल्प उत्पादकता. की भारतासारखा विकसनशील देश हा शेतीप्रधान देश आहे आणि या शेती हे प्रमुख क्षेत्र असलेल्या देशामध्ये शेतीचीच उत्पादकता कमी असल्यामुळं त्या देशाच्या विकासाच्या प्रक्रियेवर निश्चितच प्रतिकूल परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर पुढचं अडथळा आपल्याला पाहायचा आहे स्कार्सिटी ऑफ कॅपिटल, भांडवलाची दुर्मिळता किंवा भांडवलाची टंचाई. की देशाच्या विकासाचा वेग जर वाढवायचा असेल किंवा देशाच्या विकासाची प्रक्रिया जर द्विगुणित करायची असेल तर निश्चितच भांडवलाशिवाय पर्याय नसतो. आणि अशा विकसनशील देशांसमोर नेमका हाच प्रश्न पडतो की त्या देशाकडं भांडवलाची टंचाई आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा सुद्धा एक मोठा अडथळा त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपल्याला पुढचा अडथळा पाहायचा आहे इनअप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, अयोग्य तंत्रज्ञान. की देशाचा आर्थिक विकास हा जर साध्य करायचा असेल तर त्या देशाला अनुकूल तंत्रज्ञानाची जोड मिळणं आवश्यक आहे. जर तुम्हाला देशाला पुढे घेऊन जायचे असेल आणि तुम्ही जर परंपरागत तंत्रज्ञान वापरत असाल तर मात्र त्याच्यावरती मर्यादा येऊ शकतात. त्यानंतर सोशिओ कल्चरल कन्स्ट्रेंट्स, की सामाजिक सांस्कृतिक अडथळे, जसं की लोक परंपरेनं जखडलेले आहेत,
एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट व्हायला अडचणी येतात. धर्म, जात, परंपरा यामध्ये अडकलेले आहेत. कुटुंब, एकत्र कुटुंब यामुळं लोक हे त्यांची जी काही आपण गतिशीलता म्हणतो ती सुद्धा कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा सुद्धा एक मोठा अडथळा विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये येणारा आणखी एक महत्त्वाचा अडथळा पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्स्ट्रेंट्स, की जर देशाचा विकास करायचा असेल तर त्या देशाचा विकास करणारे जे घटक आहेत ते नेतृत्व करणारे घटक हे विकासपूरक असले पाहिजेत किंवा विकासासाठी आसुसलेले असले पाहिजेत. आणि असं असेल तर तो विकास होऊ शकतो. अन्यथा त्यांच्यामुळे जर अडथळे येत असतील तर मात्र विकासाच्या प्रक्रियेवरती अडथळे निश्चितच निर्माण होणार आहेत. आणि त्यानंतर एक्सटर्नल बॉटलनेक किंवा एक्सटर्नल कन्स्ट्रेंट्स याच्या व्यतिरिक्त बाह्य अडथळे, जसं की आर्थिक मंदी आली की ती कुठल्याही एखाद्या विशिष्ट घटकामुळे निर्माण होत नसते, किंवा जर जागतिक मंदी आली तर त्याचा परिणाम निश्चितच एखाद्या दुसऱ्या देशावरती आपल्याला होऊ शकतो, किंवा दुसऱ्या एखाद्या देशामध्ये काही आर्थिक बदल होत असतील तर त्याचा जागतिकीकरणामुळे जगातल्या इतर देशांवरती परिणाम होत असतो. असे काही बहिस्त घटक जे असतात त्याचे देखील अडथळे आपल्याला निर्माण होऊ शकतात. असे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमधले अडथळे आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत. आणि त्यानंतर शेवटच्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे द थिअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, की आर्थिक विकासाचे काही सिद्धांत. मग त्या सिद्धांतामध्ये सुरुवातीला आपल्याला क्लासिकल थिअरीज पाहिजेत, सनातनवादी सिद्धांत. मग त्यामध्ये 3 सिद्धांत पाहिजेत: ॲडम स्मिथ यांचा सिद्धांत, डेव्हिड रिकार्डो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत आणि थॉमस माल्थस यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. की यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की सनातनवादी अर्थतज्ज्ञांनी आर्थिक विकासासाठी त्यांचे काय धोरण होतं किंवा कशा पद्धतीनं आर्थिक विकासाचं त्यांनी प्रोत्साहन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 4.2 मध्ये पाहायचं आहे कार्ल मार्क्स थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, की कार्ल मार्क्सनं आर्थिक विकासाचा काय दृष्टिकोन मांडला. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्सच्या मते की कुठल्याही समाजव्यवस्थेची एक दुसरी अवस्था प्राप्त जर होत असेल तर ती निश्चितच पहिल्या अवस्थेला मोडखळीत आणूनच ती निर्माण झालेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी इतिहासाचं भौतिकतावादी विश्लेषण केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की वर्गसंघर्ष हा पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा चालत राहतो, कारण नेहमी एका विचाराला दुसरा प्रतिविचार तयार असतो आणि त्यामुळं त्या 2 विचारांमध्ये परस्पर संघर्ष होतो आणि त्या संघर्षामधून पुढची अवस्था प्राप्त होत असते आणि ती निश्चितच पुढच्या विकासाच्या अवस्थेकडे आपण जात असतो. आणि त्यामध्ये पुन्हा त्यांनी हे देखील म्हटलं आहे की कुठलाही देश किंवा कुठल्याही देशाची समाज व्यवस्था ही परस्पर संघर्षामधूनच पुढे होत गेलेली आहे, कारण परस्पर संघर्ष होत असताना नेहमी एक घटक हा प्रभावी असतो आणि दुसरा घटक वंचित असतो. प्रभावी घटकाकडून वंचित घटकावर होणारा शोषण आणि त्याचा नंतर होणारा उद्रेक यातून ही अवस्था बदलत असते आणि पुढचं स्वरूप आपल्याला मिळत असतं. आणि त्यानंतर मग पुढचा शेवटचा एक सिद्धांत आपल्याला यामध्ये पाहायचा आहे, शुम्पिटेरियन थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, की जोसेफ शुम्पिटर या अर्थतज्ज्ञानं आर्थिक विकासाची जी थिअरी दिली तर ते आपल्याला यामध्ये पाहिजे. आणि शुम्पिटर यांनी आर्थिक विकासामध्ये त्यांनी एक महत्त्वाचं या सिद्धांतामधून स्पष्ट केलं आहे की आर्थिक विकास करणारा हा संयोजक असतो किंवा तोच संयोजक नवप्रवर्तक सुद्धा असू शकतो. म्हणजेच त्यांनी आर्थिक विकासाचा जो पायोनियर आहे तर त्याला नवप्रवर्तक असं म्हटलं आहे. आणि हा नवप्रवर्तकच नवीन संशोधनाच्या माध्यमातून नवीन बदल स्वीकारत असतो आणि त्यातून नवीन अवस्था प्राप्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असतो आणि यातून आर्थिक विकास साधला जाऊ शकतो. की नवप्रवर्तक हाच विकासाचा किमयागार असतो, पायोनियर ऑफ डेव्हलपमेंट. म्हणून या शुम्पिटरच्या थिअरीमध्ये इनोव्हेटरला फार महत्त्व दिलेलं आहे. असे विकासाचे वेगवेगळे सिद्धांत आपण यामध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या वर्षाच्या पहिल्या सेशनमध्ये हे 4 चॅप्टर आपल्याला असणार आहेत. यावरती आपली एक सत्र एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर मग उरलेले इतर 4 चॅप्टर आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.